माय चॅनल. आणि आज आहे संडे स्पेशल होता, पण पाऊस आलेला आहे. पाऊस पण गरजेचा आहे, पाण्याचे खूप प्रॉब्लेम चालू आहेत. आणि आज आम्ही काढला होता असं काही कपड्यांचा जो राडा आहे तो आवरायला काढलेला होता. सारखे सतत कपडे आमच्या घरात, कपड्यांना इतका म्हणजे नाही का ठेवायला जाणार, इतके आमच्या घरामध्ये कपडे आहेत. आणि इथं माऊच्या पप्पांचे कपडून ठेवलेले आहेत. माऊ तिथं झोपलेली आहे. असं अजून खूप सारा असं आवरायचं आहे. संडेचा नाश्ता वगैरे सकाळी आम्ही करून घेतलेला. आणि आता वगळ्यात वाजलेले आहेत, किती वाजलेले आहेत दिसतंय का तुम्हाला? इथून तुम्ही पाहू शकता. आराम पण केलाय मस्त. आणि वाजलेले आहेत आता 3:45. सो आता बघा, काम पण थोडस आहे, कपडे वगैरे आवरायचे. आणि मला नाही का थोडस दवाखान्यामध्ये पण जायचं. इथं मला दादाचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यासाठी जायचंय चेकअपसाठी दादाच्या. आणि असं काही आज आमचा संडे आहे. आज संडे, पण संडेचा आज चालू आहे का नाही क्लिनिक ते माहिती नाहीये. तिथं कॉल केलेला होता पण त्यांनी कॉल काय उचललेला नाहीये. भरपूर काम आहेत आणि बाहेर जायचं होतं, पण पाऊस आलेला आहे. जर पाऊस संध्याकाळपर्यंत थांबला तर आम्ही बाहेर नक्की जाऊ. तर चला आता मी फटाफट काम करते. हा जो तुम्ही सगळा राडा आहे मी तुम्हाला दाखवते, तो मी सगळं आवरते. आणि किती लवकर आवरून तुम्हाला मी क्लीन करून दाखवते माझं घर. माझ्याकडे ट्रिक आहे घर आवरण्याची. इथं कपडे आहेत, हे कपडे धुतलेले आहेत, सगळे वाळवायचे. इथे हे कपडे वगैरे आहेत. किचनवर असा सगळा राडा आहे. भांडे वगैरे सगळे घासून झालेले होते, फक्त किचन घासून घ्यायचं. आणि असं काही काम आहे. लाईट गेलेली आहे आणि मी आता तुम्हाला सगळं आवरते. आणि मग आवरताना थोडासा व्हिडिओ शूट करते. फटाफट चिटकीत आवरून घेते. इथं माझं किचन आवरून झालेला आहे व्यवस्थित. हे तिथं ग्लास होती, ही ग्लास. आता ही ग्लास मी परत इथं मांडणार आहे. असं माझं किचन आवरून झालेलं आहे सगळं A to Z. आता घरातला आवरती. इथं कपडे राहिले तेवढे कपडे घडी करून सुद्धा इथं कपडे राहिलेले आहेत भरपूर सारे. घडी वगैरे करायचे, व्यवस्थित कपाटात ठेवायचे. तर चला आता मी बाकीचं खालचं झाडू फरशी वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. तर माझं फायनली काम झालेलं आहे सगळं आवरून. तुम्ही किचन पाहू शकता. हा, आणि माझा ना आमचा चहा सुद्धा, चहा वगैरे, चहा प्यायला या सगळे तुम्ही. मी बोलतच राहते या म्हणून. आता सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे. अशा प्रकारे आमचं हे कार्पेट माझं खराब झालेलं आहे. सोफा स्वच्छ आहे, हे सुद्धा आवरून घेतलं स्वच्छ. सगळं क्लीन केलेलं आहे. फक्त गॅलरीत थोडस पाणी टाकायचंय. गॅलरी राहिलेली आहे, ते पाऊस येतोय ना बाहेर म्हणून मी तसंच ठेवलेलं आहे. कारण पाणी होतं इथं, पाणी टाकायचंय आता ना म्हणून. इथं दुसरा दिवस झालेला सोमवारी मुलांची स्कूल होती. आणि आता वाजलेले 1 दुपारचे 1 वाजलेत. काम माझे सकाळीच आवरून झालेले. आणि सकाळी काय मला ब्लॉग काढायला जमलेला नाही. आणि मी माझं रुटीन जे आहे सकाळचं ते तुम्हाला दाखवलंय. आणि आता प्रयत्न करत मी सकाळचा पण ही करायचा ब्लॉग. तो इकडे हा आता आमचा स्कूल मधनं आलाय. त्याचे कपडे सुद्धा तसेच मी ह्यांना घेऊन आलेली आहे स्कूल मधनं. तसा हसतो, इतका सभ्य राहतो ना हा ब्लॉग मध्ये, पण दिसतो तसा सभ्य नाहीये. ह्याच्या भोळपट चेहऱ्यावरती जाऊ नका. हा, हे बहुत डेंजर आहे. बरे कपडे सुद्धा चेंज केलेले नाहीयेत, तसाच फिरतो. घरी आले की त्याला 10 वेळा बोलावं लागतं. अरे गट्टू कपडे चेंज कर. इथं बघा, ही आमची, ही आली ना की लगेच चेंज करते बघा. आणि लगेच फ्रेश होते आणि लगेच जेवायला ताव मार. जेवणावरती लगेच ताव मारते. आता मला वेळात काढते ती, तुला अशी करते मला. तर चला आता ना मी व्लॉग ह्याच्यासाठी बनवलेला आहे. हा, मी मिरचीचा ठेचा करतेय, तर तुमच्याशी पण शेअर करतेय मिरचीचा ठेचा. हो, गॅसचा छोटा कर बाबू. आणि आता मी तुम्हाला दाखवते मी कसं मिरचीचा ठेचा करते, काय काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी. तर चला आता मी दाखवते. तर आता मी आलेले आहे किचन मध्ये.
आणि मी आता तुम्हाला दाखवते, 1 मिनिट. मी इथं घेतलेल्या आहेत मिरच्या, या धुवायला टाकलेल्या आहेत. आता मी धुवून मिरच्या वगैरे घेते. लसूण वगैरे पण घेतलेला आहे मी. प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी, तसंच आमचं काही आहे. मी असं बोलतच असते. तर इथं मी ना इतके शेंगदाणे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. खूप थोडे थोडे खूप कमी आहेत. हे असं काय होतंय, इथे खूप जागा नाहीये ना, असं म्हणून कॅमेरा मला सेट करता नाही येते. शेंगदाणे मी म्हणजे खायचा 1 टीस्पून आहे ना, तेवढंच घेतलेलं आहे. आणि हा 1 लिंबू घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. लसूण भरपूर असा घेतलेला आहे. लसूण पेक्षा थोड्याशाच जास्ती मिरच्या आहेत. हे 2 टॅमॅटो आहेत आणि हा लिंबू आहे. आणि जिरं मी टाकणारच आहे ह्याच्यामध्ये. काय चाललंय दोघांचं? हा, तर मी आता हे शेंगदाणे जे आहेत ते मी भाजून घेतले. आणि आता मी ना काय करते माहिती का, थोडासा लसूण साईडला घेते, पण लागणारच आहे तो पण मला. आणि हे ज्या मिरच्या आहेत आणि शेंगदाणे, हे मी असे मिक्सरला वाटून घेणार आहे, आबडधोबड करणार आहे. हा लसूण आणि ही कोथिंबीर. आता मी हे मिक्सरला लावून घेते. काय शिकायचंय? मला शिकायचं तुमची इथं. होय का? तर मिक्सरला फिरून शिकायचंय आम्हाला. हा साबडदोबड मी ठेसा करून घेतलेला आहे. हा मिक्सरला जिरं पण टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. जिरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण. टॅमॅटो मी कट करून घेतलेला आहे. टॅमॅटो जो आहे ना, हा खूप छोटा नाहीये, असं थोडासा जाडसरच घेतलेला. आता ठेचा, आता मी ओपन केलेलं मगाशी ठेवलेलं झाकण, आणि झाकण ठेवल्यामुळं काय झालंय, ठसका झाला नाही, अजिबात नाही झाला. तर झाकण ठेवायचं आणि गॅस थोडासा मोठा ठेवायचा, म्हणजे ठसका होत नाही. किती छान वाटतोय हा ठेचा, तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. खरंच छान आहे. आणि आता एकीकडे मी भाकरी करायला घेणार आहे. ह्याला परत 5 मिनिटं ठेवते. मी भाकरी करायला घेते. खाणार आहे का भाकरी? रोटी आहे ना? आमची पोरं भाकरी खात नाही, रोटी खातात. येडे पोरं येते. ते कुठे?
तवा ठेवलाय भाकरीचा आणि जो ठेचाचा तवा आहे इथं ठेवलाय मी या साईडला. मी आता भाकरी करायला घेते. आमची पोट खरंच नाही खात भाकरी, तशी खाती कधीतरी. राजवीर पण कधी खातो, रोज रोज त्यांना भाकरी नाही आवडत, पण आता राजवीर खूप दिवसांनी मी भाकरी बनवते तरी तो नाहीच बोलतो. तशी मी सकाळी चपाती केली होती त्यांना डब्याला, भाजी चपाती. होती की नाही भाकरी, कारण खूप दिवसाचं पीठ आहे. खूप दिवसाचं, 2 महिने, 2-2.5 महिने झालेले आहेत त्या पिठाला. ते बघू. खूप मोठी नाही टाकणार आहे मी, मीडियम टाकणार आहे. आणि मला तशीच भाकरी आवडते, म्हणजे नाही का मला ती स्टाईल आपलं मोठी अशी उभी भाकरी मस्त रुमालासारखी छान अशी फुगलेली. पण मी एवढी मोठी नाही करत, करत होते मी आधी, पण आता हे पीठ ना जुनं झाले थोडं, म्हणून भीती वाटते मला. त्याच्यामध्ये मी तांदूळ सुद्धा भरपूर टाकलेलं होतं, तर ही सुद्धा भीती वाटते. हे बघ, नुसतं हे. छोटे छोटेशाच भाकरी केली बरं एक आपल्या. तांदूळ टाकलं होतं पण असं भरपूर नव्हतं टाकलेलं, त्यामुळे ह्याचा बस. माझी मैत्रीण आहे, ते ब्लॉग मध्ये आहे ती, पण तिचा चेहरा दाखवलेला नाही. माझी स्कूलचीच फ्रेंड आहे. तिच्या घरी मी तिने जेवायला बोलवलेलं, आणि नवरात्रामध्ये नाही का वरणच्या भाकरी वगैरे पण तिने केलेलं. या थाळ्याची तिची एक भाकर आहे, मस्त खरंच छान होती, खायला बी टेस्टी. काय 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 चाललंय. आणि इथं आता भाकरी होतीये माझी. फुगली, फुगली आणि फुटली. हा ना तवा पातळ आहे मधनं, त्यामुळे काय होतं मध्ये आहे ना ती भाकरी जी आहे ना ती लागती. फायनली आता जेवणाची तयारी झालेली आहे, ठेचा वगैरे झाला, भेंडीची भाजी केली, भाकरी केली. मी दाखवते, 1 मिनिट हा. हाय, तर जेवण करून झोपले मी दुपारी, आणि आता तुम्ही बघा माझा चेहरा झोपीतनं उठले, फ्रेश झाले. आणि चहा तर मी पिले नाही, कारण मला ना जळजळत होतं. आणि मग माऊच्या पप्पांनी लस्सी आणली होती, तर मी लस्सी पिलेले. मी झोपेतनं उठले तरी मी चहा काय पिलेली नाही. आणि आता मी चाललेली आहे दवाखान्यामध्ये, ते माझ्या दाताचं आहे ना प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी. आणि आता माऊ आहे घरामध्ये. तसंच मला डीमार्ट मध्ये सुद्धा जायचंय बाम आणण्यासाठी. तर बघू, शक्य झालं तर आजच जाणार आहे मी. डीमार्ट मध्ये गेले तर तसं मी तुम्हाला दाखवेन. चल, चालले मी आता. तर मी ज्या डेंटलच्या क्लिनिकमध्ये जाते आहे ना दातासाठी, तर ते मोमेंटपुऱ्यामध्ये आहे. तिथं आहे ना ज्यूसचं खूप छान भेटते. हे माझ्या पप्पांनी आहे ना मला इथं नेलं होतं, आणि इतकं छान इतकं टेस्टी असतं ना ह्यांच्या ज्यूसमध्ये आहे ना ॲक्च्युली खवा आईस्क्रीम वगैरे नाही का ते देतात. कुठला बी ज्यूस घेतला ना त्याच्यामध्ये असतं, इतकं भारी लागतं ना. माऊच्या पप्पांनी मी घेतला होता टरबूज येतो ना आपला, त्याचा घेतला होता. आणि माऊच्या पप्पांनी अंजीर खवा घेतला होता, अंजीर खवा.
त्यांचा पण टेस्ट केला की कसा लागतो म्हणून नाही का. मी ह्याच्या आधी आहे ना ग्रीन कलरचा जो ज्यूस येतो ना त्यांचा, ते काहीतरी त्याला नाव आहे माहिती नाही मला, तर मी तो पिलेले होती, पण हा खूप छान होते दोन्ही पण. आम्ही जाऊन आलो, क्लिनिकमध्ये पण गेले मी आणि डीमार्टमध्ये पण गेले. डीमार्टमधनं हे आम्ही मोमोजचं पॅकेट घेतलेलं आहे. खरंच खूप छान लागतात ते मोमोज. आणि मकेन पण घेतलेले, टेस्टी आहे, खूपच छान आहे. आणि यामध्ये मसाला वगैरे सगळंच आलेलं आहे. मकेनचं पॅकेट आहे. मकेन आता मी टाकते. मोमोज टाकले ते थोडेसे फ्राय करायला. आणि हे मकेनचं आहे, खूपच भारी आहे. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त बटाटा यूज केलेला आहे. खूप टेस्टी आहे. इथं केले हे मोमोज आहे. केने ह्यात पण मोमोजच आहे. मकेन केले होते, पोरांनी नेलेत वाटतं बाहेर. तर चला आता आम्ही जेवतो आणि मग भेटते तुमच्याशी. आणि दुपारची भाजी, ठेचा, भाकरी, भेंडीची भाजी वगैरे सगळं तसंच आहे. ते पण खाणार आहे मी, पूर्ण नाही करणार आहे हे. थोडंसं नाही का, 2-2 सगळ्यांना मोमोज, 2-3 मकेन आणि चपाती, भाजी, भाकरी असं सगळ्यांना येईल. आणि संध्याकाळचं मी भात वगैरे काय आज केलं नाही आहे. जितकं भात वगैरे खायचं बंद करू रात्रीचं तितकं चांगलंच आहे त्या माझ्यासाठी. त्यामुळं भाताचं आता काय आज इश्यू केलाच नाही. आणि हे तेलकट आहे तसं, म्हणून आता पोरं पण म्हणतात नाही मम्मी भात वगैरे काय करू नको, दुपारची भेंडीची भाजी, चपाती आणि भाकरी, आणि हे थोडंच खाणार आहे. तर चला आता मी जेवते आणि तुम्हाला भेटते परत. तर मी आज ते तेलकट खाल्लं होतं ना, मोमोज वगैरे डीमार्टमधनं आणलेलं ते, तर ते तेलकटमुळं ना मी म्हटलं चला खाली नाही का चालायला जाऊन आले मी. पण पोरं काय आल्यावर ते ऐकतच नव्हते, बसले शांत. तर पोरं काय इतकं नाही का फोर्स करायला लागले, काय ते मधला कावळा वगैरे नाही का खेळतात हे गेम त्यांच्या. तर मी खेळत होते, छान वाटलं नाही का खेळून पण. आणि मी पण एन्जॉय केलं. आणि असं काही माझा हा आजचा दिवस होता. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. आणि इथंच व्हिडिओ मी आता एंड करते. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि बाय, काळजी घ्या.